पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळाता तुका म्हणे मंगळाता कोण दाता या होई संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा करू प्रथम पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा करून प्रथमाला दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आज या ठिकाणी सालाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या गजाननाच्या विघ्नार्थ गजाननाच्या मंडपात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज 6वा दिवस आहे 6व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतला अभंग देहू निवासी परमपूजनीय परमवंदनीय महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकोबाराचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आता लोक म्हणतात तुकोबाराची गाथा सोपी आहे म्हणतात. सोपी आहे का अवघड आहे तुम्हाला दाखवणार आहे. अभंग सोपी आहे का अवघड आहे या दाखवतो. कारण काय जगद्गुरु तुकोबाराची गाथा म्हणजे हे 4 वेदाचं विवरण आहे. सौवेदाचे केले विवरण अर्थही घन करुनिया. एक वेद वाचलं तर त्या वेदाचं का पारायणाचं फल आहे. पण तुकोबाराची गाथा जर आपण पारायण केलं तर 4 वेदाचं पारायणाचं काय आहे फल आहे. अशी ही तुकोबाराची गाथा आहे. त्या गाथ्यातला संतपर घेतलेला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अगोदर अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो. कारण आजच्या कीर्तनकाला सांगावं लागतं अभंगावर घेत नाही. अभंग तुम्ही कोणता घेतला होता त्यालाही माहीत नसतं. त्याला सांगावं लागतं अभंग अभंग घेतला होता. तर काय आहे अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो. जरी कीर्तनकाराने अभंगाचा सरळ भावार्थ जरी सांगितला तर समाजावर फार मोठा उपकार होतील पण तेही सांगत नाही. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो ज्या वेळेला संताची भेट झाली तो काळ धन्य. एवढ्यावरच नाही पायी मिठी पडली तो काळ धन्य. ज्या वेळेला पायावर मिठी मारली तो काळ धन्य. एवढंच नव्हे संदेहाची सुटली गाठी तो काळ धन्य. किती मुद्दे विचार करा 3 झाले. हा झालो पोटी शीतळ तो काळ धन्य 4 मुद्दे. भवनदीचा झाला तारा तो काळ धन्य 5. या उत्तारा प्रसादे तो काळ धन्य. आणि तुकामध्ये मंगळाता कोण दाता येऊनी तो काळ धन्य. असं 7 मुद्द्यात आपल्याला विचार करायचा आहे. तर काय आहे लोकाला असं वाटतंय आता जे नास्तिक लोक आहेत ना त्याला वाटतं संतांची जगाला गरज नाही आहे. काही नाही. मग तुम्हाला विचारतो संतांची जगाला गरज आहे का नाही. केव्हा गरज आहे तुम्हाला विचारतो. जगामध्ये जर दुःखच नसतं तर जगाला संतांची गरज पडली असती का नाही. मग जगामध्ये दुःख आहे पण दुःख संता वाचून दुसऱ्या कोणत्या तरी साधनानं निवृत्त झालं तर जगाला संतांची गरज पडली नसती. मग तुम्हाला जगात दुःख आहे का नाही. बदलाचं नाही बरं का एकदा बोलल्यावर. जगात दुःख आहे का जग दुःख रूप आहे. जगात दुःख नाही ना. जगात दुःख असं म्हणलं तर दुःख हे आधे जग अधिकरण झालं असतं. आधेयता निरूपित अधिकरणात आश्रयत्व असं न्याय भाषेत म्हणतात त्याला. म्हणून जगात दुःख नाही जग दुःख रूप आहे. खडीक साखर गोडी आहे का गोडी रूप खडी साखर आहे. परमात्म्याच्या ठिकाणी सुख आहे का सुखरूप परमात्मा आहे. कोणतं बरोबर आहे. परमात्म्याचे सुख नाही ना.
सुख हे आदेश झालं असतं, परमात्मा अधिकरण झालं असतं. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी सुख असं म्हणायचं नाही, परमात्मा सुखरूप आहे असं म्हणायचं. मग आता संसार दुःखरूप आहे असं ठरलं आणि ज्या संतांपासून दुःखाची निवृत्ती ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला संतांची जगाला गरज आहे. फार बोलण्यासारखंही पण पुढा मागावर जातो. तर काय आहे जगात दुःख किती आहे? प्रकार विचारत नाही, दुःख किती आहे विचारतोय. आध्यात्मिक आधिदैविक आधी हेच विचारत नाही, दुःख किती आहे त्याचं गणित विचारतोय. संसारात किती दुःख आहे याचं गणित तुकोबारांना सुद्धा करता आलं नाही, त्यांना शेवटी दृष्टांत द्यावं लागलं. अनेक दुःखे मी सांगू किती, सकल संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती पै भैका पचित्ती भरला असेल. संसारात इतकं दुःख आहे, ते दुःख एखाद्या माळ रानात गोठ्या दगड असतो, तो दगड एखाद्या ऐरणीवर ठेवायचं, त्याला घणानं मारायचं, तो एवढा तुकडा निघतो, सटकून बाजूला जातो. त्या दगडापुढे जर संसार दुःखाचं वर्णन करत न साहे पाषाण फुटते, दगडसुद्धा सहन करू शकत नाही, पण तुमचे हृदय सहन करू शकतात. हृदय हे दगडापेक्षा तुमचं हृदय कठीण असं ते सांगतं. एवढंच हवे. पंडित निसर्गास एक वर्णन दोहा लिहिलं हिंदी विचार सांगतो. कोटी वज्र संगात जो करिये, सबको सार खिंचरे कधरिये, एक ये समजो न कठोरा, हे वेदशास्त्र गुणी देत दंडोरा, असं दोहा लिहिला निसर्गास. इंद्राच्या हातातलं वज्र जे आहे ना, एखाद्या दगडाच्या पर्वतावर टाकलं, दगडाचं पर्वत पीठ होत होतं. पण असे कोट्यावधी वज्र एकत्र करावे, सगळ्याचा सार निवडून काढावा, सार काढावा, ते सुद्धा स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या हृदयात काही कठीण नाही आहे. मग तुमचं हृदय कसं काय फुटेल संसार दुःख वर्णन करतो. न साहे पाषाण फुटती भैका पचित्ती भरला असेल. असं दुःखरूप संसार आहे आणि त्याची निवृत्ती संता वाचून होत नाही. असं ज्या वेळेला घडेल त्यावेळेला संतांची जगाला गरज आहे. मग संत कोण? शास्त्र सांगते, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी, किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. नुसतं प्रतिज्ञा केली म्हणजे वस्तूची सिद्धी होत नाही, त्याचं लक्षण आणि प्रमाण सांगावं लागेल. आता सुवासिनीचं लक्षण करायचं, काय काय असं लागतं, काय काय असं लागतं. पायात जोडवे, हातात असलं तरी चालत नसतं, हात बांगड्या निघून गेलं, कुठे गेलं कोणाला माहीत, आणि गळ्यात आणि कपाळावर कुंकू, आणि तिने भांग कसं पडावं. धर्मशास्त्र वाचा जरा, मनुस्मृती अधिक वाचत जावं महाराज लोकांनी, धर्मशास्त्र वाचावं. तिनं इथंपासून भांग हे ब्रह्मरंध्रात भांग पडावं आणि त्याच्यात कुंकू भरावं, कारण ते पतीचं आयुष्य आहे. आता आजच मेला तर चालतं, भांग निघून गेला, कुठं गेलं कोणाला. धर्मशास्त्र वाचा जरा, आणि महाराज लोकांनी धर्मशास्त्र सांगावं, भांग पडावं त्याच्यात कुंकू भरताना. उत्तर प्रदेश जर तुम्ही मध्य प्रदेशात भागात गेलं तर असं साप कोणाला दिसणार नाही, तिकडे तर भांग पडेल, आत कुंकू भरलेलं दिसेल तुम्हाला, कारण सुवासिनीचं लक्षण आहे. नुसतं सुवासिनी म्हणून जमत नाही. तसं संतांचं लक्षण काय? संतांचं लक्षण काय? तेची संत तेची संत संत म्हणावं, त्यानंच संत म्हणावं ज्याचा प्रीतीचा विषय भगवान श्री विठ्ठल दिसेल.
म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीचं लक्षण सांगताना सात तस्मिन परमप्रेम रूपा, ती भक्ती म्हणजे भगवंताच्याकडे प्रेमस्वरूप असणारी ही काय आहे भक्ती आहे. आणि ते संतांचं काय आहे लक्षण आहे. संतांचे अनेक लक्षण आहेत. नाथ महाराज म्हणतात जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. सगळं जग परमात्माचं स्वरूप आहे असं बुद्धिवृत्तीचा निश्चय झाला त्याला काय म्हणावं संत म्हणावं. तुकोबार म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम. सगळं जग विष्णू परमात्म्याचं स्वरूप आहे असा बुद्धिवृत्तीचा निश्चय झालेला तो काय असतो संत असतो. ज्ञानोबारे म्हणतात आत्मज्ञाने चोकडी संत माझी जी रूपडी ते तर दृष्टी पडू आवडी कामे जशी. ज्याला निसंशय परमात्म्याचं ज्ञान झालंय परब्रह्माशी जीवाचं अभिन्नतेचं ज्ञान झालंय त्याला काय म्हणावं संत म्हणावं. असं संत शब्दाची काय आहे व्याख्या आहे. आता तुम्हाला विचारतो संत हा शब्द कोण्या भाषेतला आहे. तुम्हाला कोणीतरी विचारलं कीर्तनकार महाराज तुम्ही टाळकरी आहे 50 वर्षे गावात सप्ताह चालू झाला संत हा शब्द कोण्या भाषेतला आहे. तुम्हाला जेवढा साधारण मोरायला कळलं नाही सेव करून तुम्हाला काय कळणार आहे. संत हा शब्द मराठी भाषेतला नाही तो संस्कृत भाषेतला. तो म्हणला होता 3000 विद्यार्थी समोर संत हा शब्द मराठी भाषेतला संस्कृत. अरे तुला कळत नाही तर कशाला त्याच्यात तोंड घालतो. वक्तव्य म्हणायचे जर तुम्ही इथं तोंड घालू कुठं जर संडासमध्ये तोंड घाला इथं घालू नका म्हणून तुम्हाला कळत नसेल तर. अरे जी गोष्ट कळत नाही ते बोलूच नाही त्याने. आपल्याला कळत असेल तर ती गोष्ट सांगावी. संत हा शब्द संस्कृत भाषेतला आहे कारण जगाच्या पाठीवर 2950 भाषा बोलल्या जातात. त्याच्यात पाश्चात्य राष्ट्रामध्ये 2500 भाषा बोलल्या जातात. या देशामध्ये 450 भाषा बोलल्या जातात. पाश्चात्य राष्ट्रातल्या 2500 भाषेची जननी लॅटिन भाषा आहे. या देशातले 450 भाषा बोलतात त्याची मूळ जननी संस्कृत आहे. आणि लॅटिन भाषेची जननीसुद्धा मुळात संस्कृतच आहे. त्याला पुरावा देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता संस्कृत भाषेमध्ये वडिलाला काय म्हणतात पितृ पिता पितरव पितरा असा तो शब्द चालतो. पितृ शब्दाचा अपभ्रंश होऊन फादर शब्द झाला. संस्कृतमध्ये आईला मातृ म्हणतात. लुकारांत पुल्लिंग शब्द माता मातृ मात्रा असा शब्द चालतो. मातृ शब्दाचा अपभ्रंश होऊन मदर शब्द झाला. संस्कृत भाषेमध्ये बहिणीला श्वश्रू म्हणतात आणि इंग्रजीमध्ये सिस्टर म्हणतात. श्वश्रूचा अपभ्रंश होऊन सिस्टर शब्द झाला. असं जगातल्या सगळ्या भाषेला मूळ आधार संस्कृत भाषा आहे. तसं मराठी भाषेमध्ये संत हा शब्द नाही तो संस्कृत भाषेतला मराठी भाषेत आला कारण जगाच्या सगळ्याच भाषेमध्ये संस्कृत भाषा येत असते. कारण सगळ्याला मूळ कारण कोणतं आहे संस्कृत भाषा. संस्कृत भाषेत कधीही बदल होत नाही. आता मराठी भाषेत खूप बदल झाले आहेत. एखाद्या अत्यंत न शिकलेली बाईसुद्धा असलं तर टाईम म्हणते वेळ म्हणणार नाही. टाईम कोण्या भाषेतला आहे इंग्रजी भाषेतला आहे. तो काय म्हणते टाईम झाला म्हणते वेळ झाला म्हणते. म्हणजे इतर सगळ्या भाषात म्हणजे सगळ्या भाषेत इतर शब्द खपतात पण संस्कृतमध्ये अजिबात कोणताही शब्द खपत नाही. त्याच भाषेत बोलला पाहिजे. जसं ब्रह्मात कधी बदल होत नाही तर संस्कृत भाषेत कधीच बदल होत नाही. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. तर काय आहे संस्कृत भाषेतला शब्द तो झाला कसा मराठीत कसा आला. संस्कृत भाषेमध्ये द्वितीय गणातला अस धातू आहे. तो चालतो कसा अस्मी स्वास्मा असी स्थास्त अस्ति सात संती. संती शब्दातला अंती शब्द काढला हलंत स राहिलं. त्या हलंत सला वकाधावीचं रूप जोडलं. वकाधावी ते शाळेतल्या शिक्षकाला विचारला कवडीची अक्कल नसते लाख रुपये पगार घेतो महाराज. वकाधावी म्हणजे वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण त्याला वकाधावी म्हणतात. त्याचा प्रत्यय अत आहे. जर परस्मैल धातू असेल तर अत आहे आणि वात्मनेबद्दल मान प्रत्यय आहे. वर्तमान शब्द हा वर्तमान आपलं आत्मनेपदाचा मान प्रत्यय त्याला जोडला. इथं सत शब्द हा झाला तो हलंतचा अधिकात बरोबर सत शब्द झाला. तो विशेषण असल्यामुळे तिन्ही लिंगात चालतो. सन संतो संता कोण्या भाषेतला आहे हा काय म्हणतोय मराठीतला आहे. इंग्रजी शिकलेल्या माणसाला संत वाङ्मयातलं कवडी इतकी अक्कल नसते. शंकर महाराज बोलवते दुपारी बोलून दाखवून इथं बोलत नाही. तर काय आहे खानदारकर महाराज बोलायचे ते इथं बोलण्यासारखं नाही म्हणून दाखवत नाही तुम्हाला बोलून. तर काय आहे संत शब्दाचा अर्थ काय
हलंतस अधिक अंत. हलंतस म्हणजे सद्रूपेण अज्ञान तत्कार जगत यत प्रतीयते तसे अंतानाम नाशा येई भक्त्या क्रियते सा संत. स शब्दाचा अज्ञान तत्कार जगत सत्यत्व रूपाने जे प्रतीतला येते त्या सत्यत्वाचा नाश ज्या भक्ताकडून केला जातो त्याला संत असं म्हणतात. संत शब्दाची काय आहे व्याख्या आहे. असे जे असतात त्यांना लक्षणाचे संत असे म्हणतात. काय म्हणतात त्यांना? लक्षणाचे संत. मग इंग्रजी शिकलेल्या माणसाला याच्यातली कवडी इतकी अक्कल नसते. सदानंद मोऱ्याचं उदाहरण आहे महाराज. तो प्राध्यापक आहे महाराज, पण कळत नाही. कळत नसेल तर त्याच्यावर बोलूच नाही. कारण इंग्रजी भाषा ही नालायकांची भाषा आहे, पशुची भाषा आहे, ती माणसाची भाषा नाही आहे. पण आज सगळ्या महिलांना वाटतं माझा मुलगा संस्कृत म्हणजे इंग्रजी शिकलं. संस्कृतचं काही वाटत नाही त्यांना. इंग्रजी शिकलं की याला खूप आनंद वाटतो. इंग्रजी भाषेमध्ये आईला काय म्हणतात? मम्मी. काय मम्मी शब्दाचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? त्या पारशी लोकांमध्ये ते प्रेत ह्याच्यात ठेवतात जाळीत आणि पाण्यात सोडतात. पुढे कुजून किडे पडतात, त्याला मम्मी म्हणतात. मग ही कुजलेली बाई आहे का? आई म्हणलं की काही वाटत नाही. अरे मम्मी शब्द हा फक्त गोष्टी आहे. फक्त 2 ओठ जोडलं तरच मम्मी शब्द निघतो. पण आई मात्र बेंबीपासून प्रयत्न केला तर आई शब्द निघतो. म्हणून बेंबीपासून जर प्रेम असेल तो आई म्हणेल आणि ओटातच प्रेम असेल तो काय म्हणेल? मम्मी म्हणेल. इंग्रजी भाषेमध्ये कशा चुका आहेत तुम्हाला सांगतो. ते लिहिणं एक आहे, त्याचा उच्चार एक आहे, त्याचा अर्थ एक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला विचारतो, ॲक्सिडेंटचं स्पेलिंग काय? ACCIDENT. डबल सी लिहिला. पहिल्या सीचा उच्चार काय केला? क. आणि दुसऱ्या सीचा अक्षर भिन्न आहे तर एक आहे. भिन्न अक्षरी एक आहे. डबल सी लिहिला. पहिल्या सीचा उच्चार क केला आणि दुसऱ्या सीचा सी उच्चार केला. अक्षर भिन्न आहे का एक आहे? मग उच्चार भिन्न आहे का एक आहे? मग मूर्खपणाचं नंतर काय? दुसरा एक विचारतो. स्टेशन शब्द आहे, STATION त्याचं स्पेलिंग आहे. TION लिहिला, उच्चार काय केला? शन. जसं लिहिलं तसं उच्चार आहे का? ना मूर्खांची भाषा नाही तर कोणाची आहे? अजून एक विचारतोय. ब्रिज शब्दाचं स्पेलिंग काय? BRIDGE. ब्रिज. डी लिहिला का नाही? ब्रिजमध्ये डी शब्द आहे का नाही? किंवा लाजमध्ये डी शब्द आहे का नाही? मग डी लिहिला त्याचा उच्चार केला का? मग कशाला धक मारा लिहिलं ते? काय कारण होतं? अजूनही विचारतो तुम्हाला. आमच्या मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या देशातल्या कुठल्याही भाषेमध्ये क्रियापद मागं पुढं केलं की अर्थाचा अनर्थ होत नाही. इंग्रजी भाषेमध्ये कर्माधिक जर प्रथम वापरला तर अर्थाची बोंबाबोंब आहे. ही इज ड्रिंकिंग वॉटर. तो पाणी पितो. अगोदर वॉटर घ्या, वॉटर ड्रिंकिंग, पाणी त्याला पिते. मूर्ख म्हणाचं पशुची भाषा नाही तर कोणाची आहे? पण या आईला वाटतंय माझा मुलगा इंग्रजी शिकला म्हणजे खूप क्षण. अरे तुला मूर्खात बनवलं त्याने. ही गोष्ट ध्यानात ठेवा. इंग्रजी शिकलेला माणूस कधीच आईबापाला विचारणार ही गोष्ट ध्यानात ठेवा. मी डॉक्टर मांडेचं उदाहरण सांगितलं असतं, वेळ नाही म्हणून सांगत नाही नांदेडचं. तर काय आहे? संत हा शब्द संस्कृत भाषेतला मराठी भाषेत आला आणि तो संत शब्द झाला. असे जे लक्षणाचे संत आहेत म्हणजे अज्ञान तत्कार जगताचा सत्यत्वाचा नाश करून, म्हणजे त्या ठिकाणी काय आहे म्हणजे सद्रूपेण म्हणजे सत्यत्व रूपानं अज्ञान तत्कार जगत प्रती त्याचा नाश ज्या भक्ताकडून केला जातो त्याला काय म्हणतात? संत. हे संतांचं काय आहे लक्षण? तुम्ही संत कोणाला म्हणता? तुम्ही संत कोणाला म्हणता? कीर्तन करणारा संत. बरोबर आहे? मी विचारतो, कीर्तन करणारा संत असतो का संत कीर्तन करतो? कोणतं बरोबर आहे? व्यवहारात विचारतो. कुंकू लावले म्हणजे सुवासिन का सुवासिन कुंकू लावते? कोणतं बरोबर आहे? हां, कुंकू लावले म्हणजे सुवासिन होत नाही. वेशाही कुंकू लावते, सुवासिन आहे का? सुवासिन कुंकू लावते, हे बरोबर आहे. तसं संत कीर्तन करतात. कीर्तन करणारा संतच असताना असे सगळे भामटे जमले आता कीर्तन करतात. तुम्हाला माहिती, मी बोलत नाही. म्हणून काय आहे? हे लक्षणाचे संत आहे. काय ते संत ज्या वेळेला भेटते तो काळ धन्य आहे. आता संत भेटलं तरी त्यांच्या पायावर मिठी नाही मारली तर धन्य नाही. मी शिवानंद स्वामीकडे पाठाला जात होतो. 10वी 11वी होतो.
मग जात असताना तिथं एक जवळच एक दत्तभक्त येत होता. तो स्वामींच्या दर्शनाला रोज यायचा, दर्शन घ्यायचं. आणि त्याचं एक 7-8 वर्षाचं पोरगं होतं. ते पोरगं पायाच पडायचं नाही. त्याने काय करायचं, बापाने त्या पोराला बुटकं दाबायचं, स्वामीच्या पायावर डोकं ठेवायचं. ते उठलं की पोरगं असं पुसून काढायचं रोज. संताची वेळ झाली नाही का? झाली. पण दर्शन जरी पायावर डोकं ठेवलं तरी तो पुसून काढतो. कारण काय, संतांच्या चरणाच्या ठिकाणी जे रोज आहे ते रोज काय करते, संत चरण रोज लागतास वासनेचे बीज. तुम्हाला विचारतो, वासना कुठं राहतात, त्याचं ठिकाण कुठं आहे, बीज आणि त्याचा आश्रय कोण? अरे वासनेचा अंतःकरण आश्रय आहे आणि बीज अज्ञान आहे. बीज कोण आहे? अज्ञान आहे. आता रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला. काय झाला? सर्पाला आश्रय कोण? कोणावर बसलं सर्प? रज्जूवर बसलं. रज्जूवर बसलं, बरोबर आहे. आणि त्या सर्पाला कारण कोण? सर्पाचं अज्ञान, रज्जूचं अज्ञान. रज्जूचं अज्ञान काय आहे? कारण आहे. आणि दोरी काय आहे? आश्रय आहे. तसं वासना अंतःकरणाच्या आश्रयावर राहतात, म्हणून वासनेला आश्रय अंतःकरण आहे आणि वासनेचं बीज अज्ञान आहे. अज्ञान निवृत्त झालं तरच वासनेचे बीज अज्ञान निवृत्त झालं तर ज्ञान झालं, अज्ञानाची निवृत्ती. अज्ञान निवृत्त झालं तर त्याचं काय झालं? अंतःकरणाची बाध. आणि अंतःकरणाचा बाध झालं की वासना संपतात. म्हणून उपादान कारणात कार्यनाश. कार्याचा अत्यंत अभाव जर करायचा असेल तर उपादानाचा नाश झाल्याशिवाय कारणाचा म्हणजे काय अत्यंत अध्यासाचा किंवा कार्याचा आत्यंतिक नाश होत नाही आहे. म्हणून वासनेचे बीज जळून जाय. संतचरण जर आपल्या मस्तकाला लागलं तर वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं कारण असणं अज्ञान तर जातेच जाते, पण वासनेला आश्रय असणं अंतःकरणसुद्धा त्या ठिकाणी निवृत्त होतं. त्याचंसुद्धा काय होते? बाध होते. अंतःकरणाचा सुद्धा काय होते? बाध होते. म्हणून संतजन रोज लागत असत वासनेचे बीज जळून जाय. जरी संत भेटले त्यांच्या पार जर डोकं ठेवलं नाही तर वासनेचे बीज जळून जाईल का? नाही, ते जात नाही. म्हणून म्हणतात पायी मिठी पडली तो. पायावर त्या संतांच्या पायावर काय पडलं पाहिजे? मिठी पडली पाहिजे. पायावरच मिठी मारायची का? त्यांना आलिंगन द्यायचं का नाही? आलिंगनाचे प्रमाण आहे. आलिंगनामुळे मोक्ष साहित्य, साहित्य मोक्षाची प्राप्ती होते. आणि त्याच्या पायाला मिठी मारल्यानंतर काय होते? काय होते? म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा की धन्य काळ संत भेटी. संत ज्या वेळेला भेटतात तो काळ धन्य आहे. एवढ्यावर थांबायचं नाही. पायी मिठी पडली तो, त्यांच्या पायावर मिठी पडली पाहिजे. तुम्हाला विचारतो, पायीची मिठी का मारायची? एक गोष्ट ध्यानात ठेवा.
जग कोणाच्या आश्रयावर आहे? जगाला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. बरोबर आहे. ब्रह्माच्या आश्रयावर जग राहतो. अधिष्ठान रूप आश्रय ब्रह्म आहे आणि उपादान रूप आश्रय माया आहे. परिणामी उपादान रूप आश्रय माया आहे, विरुद्ध उपादान रूप आश्रय ब्रह्म आहे. आता ब्रह्म ज्या जगाला अधिष्ठान आहे आणि तुम्ही शरीर कोणत्या संताचं शरीर असलं तर ते कोणाच्या आश्रयावर राहतो? पायावर राहतो. पाय नसलं तर राहता येईल का? पाय अधिष्ठान वाचक आहे. म्हणून संतांच्या पायावर मिठी पडली पाहिजे. म्हणून संत भेटल्यानंतर त्या ठिकाणी तो काळधन्य आहे आणि त्यांच्या पायावर मिठी मारली तोही काळधन्य असा अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. त्यांच्या पायाला मिठी मारल्यानंतर काय होते ते सांगतात. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. संशयाची गाठ सुटून जाते. संशयाचं कारण कोण? पहिला मुद्दा. संशयाचं लक्षण काय? दुसरा मुद्दा. संशयाचं फळ काय? तिसरा मुद्दा. संशयाची अवधी काय? चौथा मुद्दा. जसं विचारमध्ये विचाराचं लक्षण करीत असताना 7 मुद्द्यात विचार केला. विचाराचं कारण कोण? पहिला मुद्दा. विचाराचं लक्षण काय? दुसरा मुद्दा. विचाराचं फल काय? तिसरा मुद्दा. विचाराचा अवधी काय? चौथा मुद्दा. विचाराचा विषय काय? 5वा मुद्दा. विचाराचा उपयोग काय? 6वा मुद्दा. विचाराचा अधिकारी पण 7 मुद्दा. हे 7 मुद्द्याचं 7 PhD होतात महाराज. काय होतात? हे विज्ञानवादी जे मूर्ख आहेत महाराज ते काय शाणे नाहीत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. विज्ञान शब्दाचा अर्थ आहे ते विशेषेण ज्ञानम विज्ञानम असं करतात. विज्ञान शब्दाचा अर्थ विशेषेण ज्ञानम गता यस्मात् सा विज्ञानम. विशेष रूपाचं ज्ञान निघून गेलेलं आहे त्याला विज्ञान म्हणावं. फक्त सामान्य ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणावं. असं त्या विशेषेण ज्ञानम गता यस्मात् सा विज्ञानम. मी गतः नाम विशेषेण गतः यस्मात् सा विज्ञानम. विशेष रूपानं निघून गेलेलं आहे त्याला काय म्हणतात? विज्ञान. त्याला काय म्हणतात? विज्ञान. त्याच्याकरता
संशयाचा आपल्याला 4 प्रकाराने विचारच करायचा आहे. संशयाचा विषय एक घेतला तर 5 मुद्दे होतात. काय 5 मुद्दे होतात, पण 4 मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा. संशयाचं कारण कोण? तुम्हाला विचारलं, संशयाचं कारण कोण? संशयाचं कारण अज्ञान आहे. न कळलं की संशय येत असतो. न कळलं की काय येत असतो? संशय. अज्ञान संशयाचं कारण आहे. संशयाचं लक्षण काय? द्विकोटी ज्ञान को संशय कहे किंवा चतुष्कोटी ज्ञान को संशय प्रभाकरवाला म्हणतो. पण चित्सुखाचार्यांनी संशयाबद्दल 13 विकल्प केले. 13 विकल्प 13 कीर्तन करावं लागतं. सांगू कधी मी. त्यांनी सांगत असताना अनावधारण ज्ञानम संशया. अवधारण म्हणजे निश्चय. निश्चयाचं अभावात्मक ज्ञान त्याला काय म्हणावं? संशय म्हणावं. अनावधारण ज्ञानम संशय. किंवा एका ठिकाणी म्हणतात एकस्मिन धर्मिणी विरुद्ध नाना अवगायी ज्ञानम संशया. एकाच धर्मीच्या ठिकाणी नाना विरुद्ध धर्माला विषय करणारं जे ज्ञान आहे त्याला संशय म्हणतात. संशयाचं लक्षण आहे. संशयाचं फल काय? दुःख हे संशयाचं फल आहे. आणि संशय कुठंपर्यंत राहतो? निश्चयात्मक ज्ञान होईपर्यंत संशय राहतो. म्हणून प्रभाकरवाला म्हणतात संशय से भिन्न ज्ञान को निश्चय से भिन्न ज्ञान को संशय कहे. किंवा इकडून बोलायचं असेल तर संशयाहून भिन्न ज्ञानाला निश्चय म्हणावं किंवा निश्चयाहून भिन्न ज्ञानाला संशय म्हणावं. असं संशयाचं लक्षण वृत्ती प्रभाकरवाला करतो. तर हे संशयाचं काय आहे फल? कुठंपर्यंत संशय होतो? निश्चयात्मक ज्ञान होईपर्यंत संशय राहतो. आणि संशयासारखं जगतामध्ये दुःख कोणतंही नाही, पाप कोणतंही नाही. संशयात्मा विनश्यती. 4था अध्याय शेवटचा श्लोक आहे. म्हणून संशयाने थोर अनेक नाही पाप घोर हा विनाशाचे वाहूर प्राणियासी. आम्हाला BA संस्कृत धडा होत आहे. संशय कसं दुःखाला कारण असतं. काय झालं? एका संस्थानिक राजा होता. त्या संस्थानिक राजाच्या 3ऱ्या मजल्यावर चोरी झाली. रात्री एका चोरानं शिरलं, 3ऱ्या मजल्यावर गेला, भिंतीला भोग पाडला आणि त्याच्यातून गेला माणिक मोती रत्न काय असेल तर सगळं चोरून घेऊन गेला. सकाळी एकच गावात गोंधळ झाला. राजाच्या घरची चोरी झाली, राजाची घरची चोरी झाली. सगळं गाव जमलं आणि पोलीस फौजदार सगळे तिथं आले. गावही जमलं. जो चोरी केला होता तोही आला होता तिथं. त्याने वर पाहिलं, छिद्र एवढं बारीक आहे, मी गेलो कसं? मी तर झाड आहे. एकदा छिद्राकडे बघायचं, आपल्या कमरेकडे बघायचं, एकदा छिद्राकडे बघायचं, कमरे. बऱ्याच वेळ त्याचं चाललं. त्या फौजदाराचं लक्ष त्याच्याकडे गेलं. हा छिद्राकडे पाहतो आणि आपल्या कमरेकडे पाहतो. याच्यात काहीतरी घोटाळा आहे. कारण त्याला संशय याचा, छिद्र तर बारीक आहे, मी रात्री गेलो कसं आणि आणलो कसं? एवढी सामग्री घेऊन आलो कसं? त्याला संशय होऊ लागला. फौजदाराने आला ताबडतोब त्याचा हात चोर आहे म्हणला. कशामुळे सापडला? संशय चांगलं का वाईट? म्हणून म्हणतात म्हणून संशयान थोर अनेक नाही पाप घोर हा विनाशाची वाहूर प्राणियासी. म्हणून काय आहे? संशय हे काढून टाकावं लागते. संशय चांगलं नाही, संशय अत्यंत वाईट आहे. संशयात प्रकार किती? पहिला संशय परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे. दुसरा संशय जीव ब्रह्मांड भिन्न आहे का भिन्न आहे. तिसरा संशय जग मिथ्या आहे का सत्य आहे. चौथा संशय वेद जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतो अभेद. चौथा संशय जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद प्रमेय संशय 5वा आहे. आणि ज्ञान साधनात संशय कर्मानं ज्ञान होतो का, कर्मानं मोक्ष होतो का, ज्ञानानं होतो, उपासनेनं होतो का, हा ज्ञान साधनात संशय. असे संशयाचे अनेक प्रकार आहेत. सगळ्या संशयाची निवृत्ती करावी लागते. पहिला संशय परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे. तुम्हाला विचारलं कसं आहे? जगातला एकच संप्रदाय वारकर सगुणही म्हणतात निर्गुणही म्हणतात. आणि एक भामटा आलाय कोणीकडे तो निरंकारी बाबा, सगळे त्याच्यात मरतात. काय सांगा? अरे आपल्या वेदामध्ये काय सांगितलं तसं विचार करा ना. वेद वाङ्मय किती वर्षाचं आहे? हे भामटे कधी आले? इस्लाम धर्म किती वर्षाचा आहे? 1400 वर्षाचा आहे. त्याच्या अगोदर त्याचा धर्मच नव्हता. ख्रिश्चन धर्म किती वर्षाचा आहे? 2000 वर्ष आहे. त्याच्या अगोदर ते नव्हतं. तुमचा वैदिक धर्म किती वर्षाचा आहे? अनादी म्हणजे ही गोष्ट खरी, पण लिखित परंपरा किती वर्षाचं आहे? शिलालिपी वगैरे किती वर्षाचं आहे? हे प्राध्यापक मूर्ख माणसाचं लोक आहे. 1,58,8,53,121 वर्षाचं लिखित परंपरा आहे.
किती? 1,98,8,53,121 वर्षाची लिखित परंपरा आहे वैदिक धर्माची. म्हणून संप्रदाय अनादी असावा, संप्रदाय थोराने स्वीकार केलेला असावा, संप्रदाय वेदबोधित असावा, संप्रदाय फलवान असावा. असे जगाच्या पाठीवर एकच वैदिक धर्म आहे, दुसरं जगात कोणतंही नाही. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. तर काय आहे, मला काय म्हणायचं आहे, संशय जो अजीव परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? तर आपल्या वारकरी संप्रदाय सगुणही मानतात, निर्गुण मानतात. शास्त्रामध्ये सुद्धा परमात्म्याचं सगुणी वर्णन आहे, निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे. वृत्तीपर्वाच्या 8व्या प्रकरणामध्ये ब्रह्माच्या ठिकाणी 2 धर्म हे सप्रपंचत्व आणि निष्प्रपंचत्व. सप्रपंचत्व कल्पित आहे म्हणजे सगुण आहे, निष्प्रपंचत्व निर्गुण आहे, तो सत्य आहे. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. तसं विचार करू गेलो तर रज्जूच्या ठिकाणी किंवा सुक्तीच्या वेळेस सर्पाचा किंवा रजताचा भ्रम होतो. शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर रजत कुठं गेलो? रज्जूचं ज्ञान सर्प कुठं गेला? बेळात पळून गेला. दोरी रूपच झाला का? सुक्ती ते सुक्ती हे साची होई प्रतीती, रूपे याची भ्रांती जाऊन या किंवा हाती घेतल्या माडा, फिटे सर्पभासाचा कांटाळा, तैसा माझीने बोधे टवळा नागरी जो. ज्ञानोपराय म्हणतात. तर काय आहे, सप्रपंचत्व हे कल्पित आहे आणि निष्प्रपंचत्व हे सत्य आहे. सत्य निष्प्रपंचत्वाचं ज्ञान झालं की कल्पिताची काय होत असते? निवृत्ती होत असते. दोरीचं ज्ञान झालं, सर्प राहिलं का? नाही. तसं सप्रपंच परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर निष्प्रपंच परमात्म्याचं ज्ञान झालं त्यावेळेला सप्रपंच असलेला कल्पित असलेला सप्रपंच तो निर्गुण परमात्म्याचं स्वरूपच होत असते. म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद, एक परमात्माच अशा प्रकारचा आहे. असं हे पहिला संशय आहे. दुसरा संशय काय? जीव ब्रह्माशी भिन्न आहे का अभिन्न आहे? जीव ब्रह्माशी भिन्न आहे का अभिन्न आहे? कसं तुमचं उत्तर काय? जीव ब्रह्मात भेद आहे का अभेद आहे? केवळ अभेद का कल्पित भेद, वास्तव भेद आहे? केवळ अभेद आहे का? कल्पित भेद आहे, वास्तव आहे. नवरा बायकोचा भेद आहे का अभेद आहे? नवरा बायकोचा भेद आहे का अभेद आहे? नुसता अभेद आहे का? त्याच्यामध्ये सुद्धा कल्पित भेद आहे, वास्तव भेद आहे. जर अभेद असता तर ती जेवलं याला जेवायचं काम नाही, किंवा हा जेवला की तिला जेवायचं काम नाही. दोघाला जेवावं लागतं म्हणून काय आहे? कल्पित भेद आहे. आणि ती कोणाच्या सत्तेवर आली? मग सत्तेत काय आहे? अभेद आहे. दिसण्यात भेद आहे, सत्तेत अभेद आहे. मी ते नेहमी सांगत असतो. आता अभेद कसा तुम्हाला सांगतो. ती ज्या वेळेला कुंकू लावते ती काय म्हणून लावते? तिची समजूत काय असावी? लग्न झालं का नाही तुमचं? तिची समजूत असावी कुंकू लावताना. आता कुंकू तर गेलंच म्हणा, तर राहिलीच नाही ती. तर काय आहे? मला माझी सत्ता नाही, मला माझ्या पतीची सत्ता आहे. पतीचं सत्तेचं सूचक म्हणून कुंकू लावायचे असते. आता तिला कुंकू दिसावं का पती दिसावा? हां, ऐकून घ्या. ते कुंकू लावताना समजूत कशी असावी? मला माझी सत्ता नाही, माझ्या पतीची सत्ता आहे. पतीचं सत्तेचं सूचक म्हणून कुंकू लावते. आता तिला पती दिसावं का कुंकू दिसावा? इमानदारीने विचार काय दिसते?
तिला पती दिसावा, कारण सत्ता त्याची की जे मायबाप. समजा ती घरी असली, एखादा माणूस बाहेरचा माणूस काहीतरी मागायला आला, तिला माहीत असते वस्तू कुठं आहे, पण ती काय म्हणते त्याने आल्यावर देते, कारण हिची सत्ता तिथं नाही आहे. पण आता अलीकडे शासनाने त्यांना 50% दिलं, 50% दिलं. आता पहिलं काय होतं, तुमच्या नावानं ती कुंकू लावत होती, आणि तर काही दिवसानं तिच्या नावानं तुम्हाला, कारण 50% सत्ता तिकडे गेली आहे. गोष्ट ध्यानात ठेवा, तिला जसं पतीची सत्ता आहे, सत्तेमध्ये अभेद आहे, दिसण्यामध्ये भेद आहे. म्हणजे सत्तेमध्ये अभेद म्हणजे वास्तव अभेद आहे, दिसण्याचे भेद म्हणजे कल्पित भेद आहे. कल्पित भेद वास्तव अभेद असं आहे. जगाचं सुद्धा तसं आहे, जगाचा आणि परब्रह्माचा कल्पित भेद आहे, वास्तव अभेद आहे. कारण भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य ब्रह्मसूत्रामध्ये सांगत असताना अधिष्ठानावशेषाही नाशः कल्पित वस्तूना, अधिष्ठानाचं अवशेष शिल्लक राहणं म्हणजे कल्पित वस्तूचं काय आहे, नाश आहे. म्हणजे कल्पित वस्तू अधिष्ठान रूपच असं आहे, त्याच्यावरून भिन्न नाही. म्हणून काय आहे, जीव परमात्म्याचं अभिन्न आहे, भेद नाही. जसं पती पत्नीमध्ये आहे. ज्ञानोबरा हे कवी लिहितात 14व्या त्यामध्ये, हो का तरंगू लानू परी सिंधुशी नाही भिन्नू, तैसा ईश्वरासु आणू नोहीची मान. समुद्रामध्ये तरंग निर्माण होतात, तरंग समुद्रावरून भिन्न आहे का, भिन्न आहे. हो का तरंगू लहानू परी सिंधुशी नाही भिन्नू, समुद्र अपार आहे, तरंग एका देशात आहे, एका देशात असलं तरी तो तरंग निर्माण झालं, समुद्राशी भिन्न आहे का, भिन्न आहे. मग तरंग का निर्माण झालं, त्याचं कारण कोण, वारा निमित्त कारण आहे, पाणी उपादान कारण आहे. वारा निमित्त कारण आहे, पाणी उपादान कारण आहे. हां, मग त्यावेळेला वारा जेवढा निमित्त कारण निर्माण, त्यावेळेला त्यात पाण्यामध्ये तरंग निर्माण होतात. तरंग लहान असला तरी समुद्राहून भिन्न नाही. तैसा ईश्वराशी आणूची मा, तसं ईश्वराहून मी काय नाही, वेगळा नाही. आणि जीव परमात्म्याचं काय आहे, एकत्व आहे. मग दुसरा शंका आहे, परमात्मा जीव परमात्म्याचा भेद आहे का अभेद आहे. तर काय आहे, अभेद आहे. तसा पती पत्नीचा सुद्धा अभेद आहे. अभंग वाचलं का, येऊनी वराडिनी बैसल्या टेकी, कोण तू नवरा नाही ओळखी, मी कवणाची मज सांगा कोणी, वराडालिया वराडिनी. कवण ते वरबाप कवण तो वरमाय, कवण ते वरमाय, कवण तो वरबाप, कवण तो म्हणतात कवण तो नवरा. वराडमय स्वप्न गे माये, बाप रुक्मादेवीराची वेगी धरावी पाय. असं ज्ञानोबराने अभंग लिहिला. तिथं नवरा कोण माहीत आहे का, नवरा कोण, अरे नवरा परमात्मा आहे. जीव कोणाशी अभिन्न होतो, आणि ती बाई कोणाशी अभिन्न होते, नवऱ्याशी अभिन्न होते. अरे आपलं वैदिक धर्मामध्ये ज्या ज्या त्या ठिकाणी घटना आहेत ते सगळे वेदाला अनुसरून आहे, कुठे वेदाच्या बाहेर नाही आहे, पण आपल्याला माहीत नाही आहे ही गोष्ट काय आहे. जसं पती पत्नीमध्ये अभेदच आहे, तसं जीव ब्रह्मामध्ये काय आहे, अभेद आहे. जीव परमात्म्याहून वेगळा नाही. तुका म्हणे कैची केव किंवा दुसऱ्या एका ठिकाणी म्हणतात, जीव हा परमात्म्याने वेगळा नाही, त्याला कीव करण्याची काय गरज नाही. जीव अवघा देव खोटा नागवी संदेह. जीव संपूर्ण परमात्म्याचं काय आहे, स्वरूप आहे. मग तुम्ही तुमचं नाव काय सांगता, तुम्हाला विचारल्यावर आमचे शिवानंद स्वामी म्हणायचे, जगाला अधिष्ठान कोण आहे. ब्रह्म म्हटलं की तोंडावर मुस्काटी ते, मी आहे म्हण, तू ब्रह्मन आहे का. अरे ब्रह्म म्हटलं की लांब झालं, जगाला अधिष्ठान कोण आहे, अरे मीच आहे म्हणायचं. कोण आहे, मीच आहे. तसं या ठिकाणी जीव परमात्म्याचा भेद आहे का अभेद आहे. जीव परमात्म्याशी काय आहे, अभिन्नता आहे. काय आहे, अभिन्नता, पण त्याच्यात वेगळं आहे. म्हणतो शिवाचा परब्रह्माशी ऐक्य होत असताना बाल समानाधिकरण आहे, कूटस्थाचा परब्रह्माशी ऐक्य होत असताना मुख्य समानाधिकरण आहे. दादाने ती गोष्ट लिहिली आहे. लग्न होण्याच्या अगोदर त्या बाईला विचारा, नाव कोणाचं सांगते, वडिलाचं नाव, वडिलाचं कुळ, वडिलाचं गोत्र सांगते. आणि अक्षता पडल्याबरोबर विचारा, कोणाचं नाव सांगते, नवऱ्याचं कुळ, नवऱ्याचं गोत्र, नवऱ्याचं आडनाव सांगते. मग आता ब्रह्मज्ञान कोणाला लवकर व्हायला पाहिजे, बाद करण्याचा अभ्यास कोणाला जास्त आहे, त्याला आहे का तुम्हाला आहे. ती ज्या वेळेला
अक्षता पडते त्या कालामध्ये पित्याच्या कुलगोत्राचा बाध करून पतीच्या कुलगोत्राशी ऐक्य होते, याला बाध समानाधिकरण म्हणतात. जीवाचा परब्रह्माशी काय आहे? बाध समानाधिकरण. कुटस्थाचा त्या मुलाला लग्नाच्या अगोदर नाव सांगा, कोणाचं सांगतो? आणि लग्न झाल्यानंतर बायकोचं नाव सांगते का? बापाचंच, कारण त्या कुलाशी जन्मदारभ्य ऐक्य आहे. तसं कुटस्थाचं अनादी कालापासून त्या ब्रह्माशी ऐक्य आहे. पण मेघालयामध्ये तसं नाही. मेघालयामध्ये आपल्या इथं मुलगी नांदायला जाते, मेघालयामध्ये मुलगा नांदायला जातो. तिथं बाल समानाधिकरण नवऱ्याचं आहे, मुख्य समानाधिकरण मुलीचं आहे. कुठं? मेघालयामध्ये. असो, तर जीव परमात्म्याचा भेद आहे का अभेद आहे? दुसरी शंका, जीव परमात्म्याशी काय आहे? अभिन्न आहे. तो कोणता अभिन्न आहे? बाध समानाधिकरणी आहे. आणि कुटस्थाला झालं तर मुख्य समानाधिकरण आहे. पण जीव परमात्म्याशी अभिन्न आहे का भिन्न आहे? तर अभिन्न आहे. दुसऱ्या शंकेचं. तिसरं, जग सत्य आहे का मिथ्या आहे? जग काय आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? कसं आहे जग? हो, जग कसं आहे? मिथ्या म्हणाला थोडं भीती वाटते. हां, मिथ्याच आहे जग. का बरं मिथ्या आहे? मिथ्या का आहे? स्वप्न सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य आहे का मिथ्या आहे स्वप्न? हां, जागृत करे. स्वप्नात स्वप्न कसं आहे? दिसताची स्वप्न लटके हे जागरी होई ठाऊके. ज्या वेळेला स्वप्न पाहतो त्यावेळेला खोटंच आहे, पण जागा झाल्यावर कळतंय खोटं आहे म्हणून. स्वप्नात स्वप्न खरं वाटते, पण खरं पाहिलं तर स्वप्न जग हे स्वप्नासारखं आहे का स्वप्नातलं स्वप्न आहे? जे जे देखणे सकड, जे जे देखणे स्वप्नीचे मृगजळ म्हणून तू चिंती चरण कमळ बापर जीवनाचे. एक माणूस झोपल्यानंतर स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला मृगजळ दिसलं. स्वप्नात मृग खोटा का खोट्यातला खोटा आहे? मग संसारचं खोट्यातला खोटा आहे का खरं आहे? तुम्हाला कसं वाटतंय? खरं वाटतंय. का बरं खरं वाटतंय? तुम्ही अजून जागा झाले नाही, तुम्ही झोपेत आहात. झोप किती प्रकारचं माहिती आहे का? 4. एक नित्य निद्रा, एक चिर निद्रा, एक अविद्येची निद्रा, एक स्वरूप निद्रा. आता इथून जातो नित्य निद्रा आहे. मेला की चिर निद्रेत विलीन झाला म्हणतात. हां, अविद्येची निद्रा. तुम्ही सध्या कोणत्या निद्रेत आहे?
तरी अविद्येच्या निधा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो. तुम्हाला जोपर्यंत जग सत्य वाटतं तोपर्यंत तुम्ही निद्रेत आहे. हां हां, तो अविद्येची निद्रा म्हणावं त्याला. कोणती निद्रा? मग अविद्या अनादी असल्यामुळे अविद्येची निद्रा किशात? अनादिकालचा अनादी जो. ज्ञानोबा म्हणतं अविद्येच्या निधा विश्वस्वप्नाचा धांदा. विश्व हे स्वप्न आहे. भोगीत होता प्रबुद्ध. हा प्रबुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूपासून अनादिकालचा हा भोगतोय. अनादिकालचा हा भोगतोय. म्हणून आता स्वप्न कुठं पडते हो? स्वप्न कुठं दिसतो? तो कंठामध्ये हिता नामक नाडी आहे. त्याला उपनिषद पुरीतत नाडी म्हणतात. तो किती आहे? डोक्यातलं केस काढावं, त्याच्यानं उभ्याने 1000 भाग करावे. नाही आडवं नाही, आडवं केस लांब 1000 भाग होऊ शकतात. केसातलं डोक्यातलं केस काढावं, उभ्याने 1000 भाग काढावं. तेवढी बारीक नाडी आहे. ती कुठं आहे? मग स्वप्न कुठं दिसतो? त्या हिता नामक नाडी दिसतो. तिथं तुम्हाला संपूर्ण जग दिसतं, हत्ती दिसते, सगळं दिसतं. तिथं मावलं कसं काय एवढ्या बारकीच्यामध्ये? उदाहरण देतो तुम्हाला. दूरदर्शन पाहतो आपण. दूरदर्शन किती आहे? 14x20 असेल. 1000 किलोमीटर गाडी पडली दिसते त्याच्यात. मग 1000 किलोमीटर कसं दिसलं त्याच्यात? मिथ्या वस्तू जागा अडवित नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. स्वप्न हे मिथ्या असल्यामुळं जसं जागृती आहे तसं संपूर्ण ब्रह्मांड तसंच आहे. त्या जनकाला स्वप्न पडलं, राजा जनकाला, आणि स्वप्नामध्ये तो काय केला? त्याच्यावर दुसऱ्या राजाने स्वारी केली. स्वारी केलं तर सगळं त्याचं हिसकावून घेतलं आणि तो म्हटला आता राज्यात गेलं, मला मारतील, आता उपयोग नाही. पण त्याने काय केलं? लंगोटी नेसली आणि एक पातेलं घेतलं, गेला फिरत 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 फिरत. दुपार झाली, भूक लागली त्याला. स्वप्नात बरं काही सगळं स्वप्नात पाहतो. दुपार झाली, एका ठिकाणी अन्नसत्र होतं, तिथं गेला, काहीतरी वाढा संपलं म्हणे, इथं काही नाही. मग त्याने पाहिला त्या पोडाशी थोडंसं खरकटायला लागलं. ते लागलं तेवढं द्या. त्याने असं ते चमच्यानं काढलं आणि त्याला दिलं आणि हातात घेतो तोपर्यंत एक गिधाड आलं, झडप मारून गेलं. तेवढाच जागा झाला तो. जागा झाला आणि सकाळी राजसभेत आल्यानंतर तत्सत्यम वा यतत्सत्यम वद. प्रश्न विचारला, हां ते सत्य आहे का हे सत्य आहे? तत्सत्यम वा यतत्सत्यम वद. सांगा म्हणले, ते सत्य आहे का हे सत्य? कोणतं सत्य आहे? त्यावेळेला त्या कोणाचं ते हे गीत आहे ना, ते काय काय नाव त्याचं माझ्या लक्षात येईना. अष्टावक्र. तन्मिथ्या एतदपि मिथ्या. ते बी मिथ्या आहे, हेही मिथ्या आहे. जोपर्यंत जागा झाला नव्हतं तुला कसं वाटलं होतं? सत्य वाटलं होतं. आता तुम्हाला सुद्धा जग सत्य वाटते. तुम्ही झोपेत का जागे आले? मग कधी जागा होणार? मेल्यानंतर. तर काय आहे? तिसरा प्रश्न, जग सत्य आहे का मिथ्या आहे? त्याचं उत्तर, जग मिथ्या आहे. जग कसं आहे? मिथ्या आहे. का मिथ्या आहे? अद्वैतसिद्धीमध्ये पंचमिथ्यात्व सांगितलं. 250 पान लिहिलं अद्वैतसिद्धीमध्ये. ज्ञानोबा एका होईत सांगतात त्या मिथ्यात्वाचं लक्षण. शैले आपले ज्ञान जशी नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वाहून झाले. तुम्ही जागा झाल्यानंतर स्वप्न काय होतो? नाही होत, नाहीसा होतो. स्वप्न नाहीसा होतो. पण जगाचा मात्र काय होतो? नाहीसा नाही, मिथ्यात्वाचा निश्चय. कारण जग हे सोपाधिक अध्यास आहे, ते निरुपाधिक अध्यास आहे. स्वप्न अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा अध्यासाची प्रतीती येते, त्याला सोपाधिक अध्यास म्हणावं. मृगजळाचा अध्यास सोपाधिक आहे. ते खूप मोठं चिंतन आहे. काय खूप मोठं चिंतन आहे. नुसतं अध्यास सांगायचं 6 महिने मला सांगावं लागेल. 6 महिने चिंतन करावं लागेल त्या अध्यासाचं. सोपाधिक अध्यास, निरुपाधिक अध्यास, प्रतिपद्य अध्यास, अप्रतिपद्य, सादृश अध्यास, विद्रस अध्यास, ते अनेक प्रकार आहेत त्याच्यात, एक नाही आहे. तर काय आहे? जे अध्यस्त आहे, जग कसं आहे तर अध्यस्त आहे. कारण का? ज्ञानानं त्याची निवृत्ती होते म्हणून अध्यस्त आहे. जागं झाल्यानंतर स्वप्न नाहीसा होतो. हां, पण जग अथर मात्र तशी
तसे स्फुरते त्रिभुवन म्हणजे स्फुरण पावणारं त्रिभुवन, वाव म्हणजे मिथ्या. मृगजळाचा अध्याय जसा आहे तसा. मृगजळ कसा आहे? हरणाला विचारा. हरणाला सत्य वाटतो आणि तुम्हाला मला आणि सूर्याला माहीतच नाही मृगजळ काय असते. तसं विषयी मला जग सत्य वाटते. मुमुक्षुला मिथ्यात्व कळलं आहे, जीवनमत्वाला मिथ्यात्वाचा निश्चय झाला आहे. नाही विधे मुक्तावर जगतच नाही, काय पदार्थ आहे जग माहीत नाही. म्हणून अद्वैत सिद्धिकार म्हणतात ज्ञानानं ज्याची निवृत्ती होत असते तो वस्तू मिथ्या असते. ज्ञान निवृत्त्व मिथ्यात्व शेवटचं लक्षण आहे अद्वैत सिद्धीमध्ये. पहिलं लक्षण सदा अनाधिकरण ते सती असद अनाधिकरण ते सत्सद अनाधिकरणत्व मिथ्यात्व पहिलं. दुसरं स्व आश्रयिष्ठ अत्यंत अभाव प्रतियोगित्व दुसरं. आणि तिसरं त्या ठिकाणी प्रतिपन्न पाद त्रैकालिक निषेध प्रतियोगित्व मिथ्यात्व तिसरं. सद्वियुक्तत्व चौथं. ज्ञान निवृत्तत्व पाचवं. आणि जेईले आपले ज्ञान याच्यात ज्ञान निवृत्तत्व मिथ्यात्व लक्षण ज्ञानोबरायाने आलेलं आहे. म्हणून जग सत्य आहे का मिथ्या आहे याचा अर्थ जग कसं आहे मिथ्या आहे हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून हे मुख्य शंका आहे, मुख्य संशय आहेत. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? जीव परमात्म्याशी भिन्न आहे का भिन्न आहे? मग जग सत्य आहे का मिथ्या आहे? या सर्व संशयाची निवृत्ती आहे. संदेहाची सुटली गाठी. लोक म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी, पण कसं आहे मूळ गाठ्यात संदेहाची सुटली गाठ. संशय एक आहे, त्याच्यात प्रकार अनेक आहेत. मूळ संशय निवृत्त झाला की सगळ्या संशयाची निवृत्ती होत असते. म्हणून संशय अनेक असल्यामुळे संदेहाच्या सुटल्या गाठी असं म्हणतात. काही वेळेला कसं आहे प्रमाणापेक्षा रूढी बलवान ठरते. काही वेळेला रूढी म्हणण्याची संदेहाच्या सुटल्या गाठी रूढी आहे. असे अनेक अभंग आहेत. देहाच्या निरसने पाविजे ठाया आणि हे देहाचे निराशे म्हणतात असं म्हणतात. तर काय आहे तिन्ही प्रश्नाचं उत्तर? परमात्मा निर्गुण आहे, जीव ब्रह्माचा अभेद आहे, जग नावाचा पदार्थ मिथ्या आहे असं माझा निश्चय झाल्या असल्यामुळे झालो पोटी शीतळ मी समाधानतेला प्राप्त झालो. समाधानतेला प्राप्त होण्याकरता दोन्ही असावं लागते. एक जीव परमात्म्याचा अभेदाचा निश्चय व्हावा लागतो आणि जग मिथ्यात्वाचा निश्चय व्हावा लागतो. नुसतं सांगून नाही. निश्चयाची बळ तुका म्हणे याची पण आमचे दादाची निश्चयाची गोष्ट सांगायची माहीत आहे तुम्हाला. विनायक महाराज साखरे सांगायचे. ते 1935 साली ह्याचा अक्कलकोटचा एक मामलेदार ते दादाकडे श्रवणाला गेला. बरेच दिवस श्रवण करत होता. दादा सांगायचे जीव ब्रह्म एकरूप आहे आणि जग मिथ्या आहे असा माझा निश्चय आहे. त्याने एक दिवसाचा दादा निश्चय म्हणजे मला सांगा. काही गोष्टी सांगता येत नाही, करता येतात. गोडी सांगता येत नाही, गोडी घेता येते. निश्चय बोटानं दाखवता येत नाही, एकमेकाला देता येत नाही आणि तोंडानं सांगता येत नाही असा निश्चय आहे. तसं ब्रह्मसुद्धा एकमेकाला सांगता येत नाही, एकमेकाला देता येत नाही, तोंडानं सांगता येत नाही आणि बोटानं दाखवता येत नाही. सांग सद्गुरूच्या मुला कसं बोटानं दाखवू तुला असं प्रमाण आहे. तसं निश्चय नावाचा सांगता येत नाही, निश्चय करता येतो. त्याने विचारलं दादा निश्चय म्हणजे मला सांग म्हणले. सांगा म्हणले. सांगतो थोडं थांब म्हणले. वर्ष 6 महिने गेले आणि निश्चयरूप ब्रह्माचं लक्षण चालू होतं 7व्या प्रकरणात प्रभाकरच्या. आणि दादा बोलता बोलता त्याने बोललं आहे तू आज 1 वर्षांनी गरोदर होणार. कसं काय म्हणता दादा तुम्ही येडे काय? तुम्ही भारतातले प्रसिद्ध पंडित आहेत, सगळे तुमच्या चरणी नतमस्तक होतात देशातले सगळे पंडित आणि तुम्ही मला म्हणता तू 1 वर्षांनी गरोदर होणार. कशावर होणार नाही मला सांग. ते म्हणले मी पुरुष आहे, मी स्त्री नाही, मी गरोदर होणार नाही असा माझा निश्चय. तसंच माझा निश्चय आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीव ब्रह्माच्या अभेदाचा निश्चय व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी जीव परमात्म्याचा एकत्वाचा सगुण निर्गुण परमात्म्याचा निश्चय व्हायला पाहिजे. जग मिथ्यात्व याचा निश्चय झाला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ. म्हणून या सर्व संशयाच्या गाठी सुटल्या. मी सांगतो पती पत्नी असल्यामुळे संतती होत असते का? होत नाही. दोन्ही वाचन होतं का? दोन्ही असलं तर होतंच का? तिथं 2 कारणं. तिच्या ठिकाणी वंद्यत्वाचा अभाव पाहिजे, तिच्या ठिकाणी पुरुषत्वाचा भाव पाहिजे. तसं तर जगाताचा अत्यंत भावाचा निश्चय पाहिजे. मी सच्चिदानंद ब्रह्मत्वाचा भावरूपतेचा निश्चय पाहिजे. त्यावेळेला त्याचं कृतार्थता होत असते. म्हणून दोन्हीकडे निश्चय पाहिजे. जगाचा अत्यंत भावाचा निश्चय आणि जीव ब्रह्मरूपतेचा निश्चय त्यावेळेला कृतार्थ होत असतो. म्हणून संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. मग माझा जीव परमात्म्याचा एकत्वाचा निश्चय झाला
आणि जग मिथ्यात्वाचा निश्चय झाला, त्यामुळे मी माझ्या हृदयामध्ये समाधानतेला प्राप्त झालो पोटी शीतल. मग या दोन्हीचा निश्चय झाला म्हणजे काय होते अभंगाच्या तिसऱ्याच्या जीव परमात्म्याचा एकत्वाचा निश्चय, जग मिथ्यात्वाचा निश्चय, परमात्मा निर्गुणतेचा निश्चय झाल्यानंतर मी समाधानतेला प्राप्त झालो आणि भव नदी पार करून गेलो. काय गेलो? भव नदी पार करून गेलो. आता संसाराला नदीची उपमा दिली का बरं? वेदांत शास्त्रामध्ये 6 नदी सांगितल्या: ब्रह्म, माया, संबंध, जीव, ईश्वर. मी जास्त वेदांत सांगितलं नाही कारण संस्कार नाहीत करणार नाही म्हणून मी अध्यासाचा विषय सोडून टाकला. तर काय आहे, कारण खूप अध्यासाचे लक्षण बोलण्यासारखं आहे. तर काय आहे, काय सांगत होतो आता तुम्हाला? नदीची उपमा का दिली? ब्रह्म, माया, संबंध, जीव, ईश्वर, भेद, हे 6 प्रपंच प्रवाह रूपाना नदी. प्रपंच कसा आहे? प्रवाह. मग नदी प्रवाह रूपानं सतत असतो का? सतत असतो, पण नदीची उपमा दिली. आणि दुसरी गोष्ट, नदी जर पार करायचं असेल तर गुराची सहायता लागते. कारण कसं आहे, समुद्र किती आहे माहीत आहे का तुम्हाला? समुद्र किती आहे? एकच. ते सप्तसमुद्र सोडा, ते सगळे मिळून जलसागर झाले. एक जलसागर आहे, एक जनसागर आहे आणि एक भवसागर आहे. जनसागरातून तरायचं असेल तर विनयरूपी नौका पाहिजे, तो तरुण जातो. जलसागरातून तरुण जायचं तर लाकडी नाव पाहिजे आणि भवसागरात तर विचाररूपी नौका पाहिजे, त्याच्याशिवाय तरुण जात नाही. आता आपण विचार केला, जीवब्रह्माचा किंवा अध्यात्म जगाचा सगळ्याचा विचार करून निश्चय केला. निश्चय केल्यानंतर भवनदी आपण तरुण गेलो. भवनदी किती आहे माहिती आहे का? भवनदी किती आहे? आकाशगंगा, आकाशगंगा. तसे हजारो आकाशगंगा या ब्रह्मांडात आहेत. 1,86,000 मैलानं चालणारं, 1 तासाला चालणारं वाहन असेल तर एक आकाशगंगा पार करायला 1,00,000 वर्षे लागतात. किती लागतात? 1,00,000 वर्षे लागतात. 1,86,000 मैला इतका मैलानं 1 तासात चालणारं वाहन असेल तर त्याला लागतात 1,00,000 वर्षे. खालून वर जायला 10,000 वर्षे लागतात. मग ते असे हजारो आकाशगंगा आहेत. मग संसार किती असेल? तुम्हाला विचारतो, पृथ्वीचं क्षेत्रफळ किती आहे? किती आहे? श्रीमद भागवत पंचम स्कंद वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 50 कोटी योजने म्हणजे 200 कोटी कोस आहे पृथ्वीचं क्षेत्रफळ. पृथ्वीच्या क्षेत्रफळापेक्षा सूर्याचं क्षेत्रफळ 13.5 लाख पटीनं जास्त आहे. आणि फ्रान्सचा तत्वचिंतक म्हणतो असे सूर्यमंडळ 200 अब्ज आहेत मंडळामध्ये. मग ब्रह्मांड किती असेल, भवसागर किती असेल? पण तरुण जायला उशीर लागत नाही ना. पंचकर्णात दृष्टांत दिलं.
एका गुहेमध्ये 1,00,000 वर्षाचा अंधकार होता. एका माणसाने दिवा लावला. अंधकार म्हणत नाही 1,00,000 वर्षापासून मी जाणार नाही, का दिवा लागल्याबरोबर निघून जातो. तसं भवसागर तरुण जायचं असेल तर तुम्हाला ज्या वेळेला ज्ञान होईल त्या काळामध्ये भवसागर संपतो. तुम्हाला विचारतो, भवसागर मिथ्या आहे का त्याचा अत्यंत अभाव आहे? हां, थोडं बारकावनं ऐका. 7व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक लिहिला भगवंताने. मयी यशा दैवी यशा गुणमयी मम माया धृत्या मामेवे प्रपदन्ते माया मेतां धरन्ति. ही माया दैवी आहे, कारण परमात्म्याचा आश्रय केला म्हणून त्याला दैवी म्हणावं. ही दैवी माया कसं आहे? तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. मम माया धृत्या, माझी माया काय आहे? भगवंताने मात्र मायाला माझी म्हणलं. हा नवरा बायकोला माझं म्हणत नाही, मला मोठं अवघड आहे. माया त्याच्या आश्रित राहिली म्हणून तो म्हणतो माझी माया. मम माया धृत्या, तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. पण सर्व भावानं भजतो, एकच लीला चालले. त्याच्या हातून बदल सांगायचं आहे. तर काय आहे? मामे वय प्रबदन्ते माया मेतां धरन्ति. मलाच सर्व भावानं जे बोलतो तो माया तरुण जातो, माया तरुण जातो असं म्हणतात. ज्ञानोबा आहे तसं म्हणत नाही, अलीकडेच माया संपली म्हणतात. इथं एकच लीला चालली, सर्व भावे मज भजलं. तया आईलाची ठरली साहेब माया चढ. मग भगवंताचं खरं माऊलीचं खरं? मग भगवंताचं चुकीचं आहे का? अरे बाबा, प्रातिभाषिक तुम्हाला जग दिसत असलं तरी पारमार्थिक दिसणं त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे हे सांगायचं आहे त्यांना. कारण प्रातिभाषिक काला म्हणतात अध्यास काले भासमानत्वे सते अध्यास भिन्न काले सत्ता स्फूर्ती संयत्वम प्रातिभाषिकत्व. अध्यास काळामध्ये भासमान हवं, अध्यास भिन्न काळामध्ये सत्ता स्फूर्ती नसावं, त्याला प्रातिभाषिक म्हणतात. किंवा अविद्यावृत्ती विषत्वे सती अविद्या कार्यत्वे सती प्रतिती मात्र सत्ताकत्व प्रतिभा, अनेक लक्षणं शास्त्रकारांनी केलं. म्हणून काय आहे तो भवसागर जो आहे, मी तरुण गेलो म्हणतात. काय म्हणतात? भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. संतांच्या त्या ठिकाणी कृपारूपी कृपारूपी जे उपदेश आहे, उपदेश त्याच्याने मी तरुण गेलो म्हणतात. त्या बेंगळूरच्या एक संस्कृत मासिक संभाषण संदेशा म्हणून त्याच्यात एक गोष्ट लिहिली त्याने. किम तरुणम ज्ञायते, ती गोष्ट अशी तरुणम ज्ञायते म्हणजे तू त्या ठिकाणी पोहायला म्हणजे तरुण झालं म्हणजे जाणतो का, पोहायला जाणतो का, असं त्याचा अर्थ आहे. किम तरुणम ज्ञायते संस्कृतमध्ये येतो. ते काय झालं, त्याने गोष्ट लिहिली तिथं. असंच एक गाव होतं मोठं सिटी, आणि त्या सिटी आणि गावामध्ये नदी होती मोठी. एक प्राध्यापक माणूस रोज त्या ठिकाणी त्या कॉलेजला जायचा सिटीमध्ये. आणि एक दिवशी नदीला पूर आला होता आणि तो आला नदीच्या काठी बसला आणि बाकीचे काही 5-50 लोक बसले. नावाडी नाव चालू लागलं आणि तो नावाडीपाशीच बसला होता. कोण? प्राध्यापक. त्याला विचारतो, अरे तू शाळेत गेला का? म्हणला नाही. तुला वाचता येते का? नाही. तो भूगोल शिकला का? नाही. तू इतिहास शिकला का? नाही. फिलॉसॉफी शिकला का? नाही. काहीच नाही, नाहीच म्हणायचा. मग प्रत्येक वेळा तुझा जन्म व्यर्थ केला, तुझा जन्म व्यर्थ केला, तुझा जन्म व्यर्थ केला, असं प्रत्येक वेळेला चिडवायचा त्याला. ज्यावेळेला मध्यंतरी नावाला सोसायट्याचा वारा सुटला. सोसायट्याचा वारा सुटल्यानंतर मग त्या ठिकाणी तो नावाडी विचारतो, का हो साहेब तुम्हाला सर पोहता येते का? नाही. पोहता येत नाही? मग जगातले सगळे विद्या शिकली तुम्ही, आता हे नाव बुडून जाणार आहे, तुम्हाला पोहता येत नसतं इथंच बुडून मारणार आहे. ज्याला पोहता येते सगळे उडी मारून मारून कडे गेला, हा प्राध्यापक बुडून मेला. सगळं शिकलं होतं, काय शिकलं नव्हतं? पायाचं शिकलं नव्हतं, बाकी सगळं शिकलं होतं. तसं जगातले सगळी विद्या शिका तुम्ही, ब्रह्मविद्या शिकलं नाही तर तुम्ही संसार सगळं बुडून जाणार. म्हणून तरुणम ज्ञाय येते. विद्या शब्दाचा अर्थच विविध असना समूलम द्यतीनाम खंडयती सा विद्या. अंतःकरणात अनेक प्रकारच्या असणाऱ्या वासना, त्या वासनेला मुळाचं खंडन करून टाकते, तिचं नाव काय विद्या आहे. त्या विद्येचं लक्षण विशेषण जीव परमात्मा एकत्वम द्वैते नाम प्रकाशयती सा विद्या. जीव परमात्म्याचं एकत्वाचं प्रकाशन करणारं, विशेष रूपानं प्रकाशन करणारं त्याला विद्या असं म्हणतात.
ती विद्या जर शिकली नाही, जगातली कोणती विद्या शिकली तर त्याचा काही उपयोग होत नाही. कारण भवसागरातून तरण्याकरता कोणती विद्या लागते? म्हणून अध्यात्मविद्या विद्यानाम विभूती दशा अध्यामध्ये विभूती योग सांगत असताना त्या म्हणतात सर्व विद्येमध्ये कोणती विद्या श्रेष्ठ आहे. आणि ती जर शिकली नाही, बाकी सगळे शिकलं तर प्राध्यापकसारखं बुडून मरायचं. हां, तसं तर मी सगळे शिकले पण ब्रह्मविद्या शिकली नाही, बुडून मरायचं काम आहे. म्हणून संसारातून तरुण जायचं असेल तर वरच्या सगळ्या संशयाची निवृत्ती, जीव परमात्म्याचा एकत्वाचा निश्चय आणि जग मिथ्यात्वाचा निश्चय एवढं तुमचं झालं, भवनदीचा झाला तारा या उतरा प्रसारे. भवनदीतून आपण तरुण गेलो कोणाच्या योगानं? तर संतांच्या उपदेश रूपी कृपेनं आम्ही भवसागरात तरुण झालो. एवढंच नव्हे, असं ज्या वेळेला होईल असे जे तुम्हाला करून दाखवतील तो काळ मंगल आणि त्याच्याहून जगात दुसरा दाता नाही असे शेवटच्या चरणात. ज्या वेळेला अशी स्थिती झाली त्यावेळेला तो काल मंगलवाचक आहे आणि संतापेक्षा दुसरं दाता जगात कोणी नाही. कर्णदाता असला तरी तो दाता ठरत नाही, दाता ठरत नाही, कारण देतो तो विनाशी वस्तू दिला. ते काय आहे? संत तुम्हाला काय देतात? आपण सारिखे करवी नाही, काळ वेळ तया नाही, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये म्हणत उतरे, आत्मस्वरूपी घातले हरवणी. तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती. विनाशी आहे का अविनाशी आत्मा? अविनाशी. अविनाशी करी आपली ऐशी लावी मनापिशी गोविंदाची. तुम्हाला अविनाशी पद प्राप्त करून देतात. म्हणून संतापेक्षा जगतामध्ये दाता असं कोणीच नाही. कारण दाता तोच न जाणा नारायण स्मरण, त्याला दाता म्हणून जो नारायणाचं स्मरण करून देतो. आता संतांच्या संगीत कोणाचं स्मरण होतं तुम्हाला? कोणाचं? नारायण. नारायणाचं स्मरण करून देतात का त्याच्याशी अभिन्नता करून देतात? मग तुम्ही आता मरणार का? म्हणून वैठुंकवासी रंगनाथ महाराज सांगायचे, आमच्या सेवांना सांगायचे, लोकांना म्हणायचे आमच्याकडं मरणमारी विद्या आहे म्हणायची. कोणती विद्या? मरणविद्या. मग ही सगळी मरणाला म्हणतात का नाही? काय संसारात अडकून ही गोष्ट ध्यानात ठेव. संसाराच्या बाहेर निघून, आणि संसार ही करण्याची वस्तू नाही, लांबून पाहण्याची वस्तू आहे. मृगजळ धरून पाहावं का आत शिरावून? मृगजळाची तळी दुरुनीची दिठी न्याहाळी, हिरवी साडी केळी लावीशी काही. मृगजळ दुरून पाहावं लागतंय, त्याला जवळ जाऊन आत शिरायचं नाही. मग संसार मृगजळासारखं आहे. तुम्ही दुरून पाहिले का आत शिरले? हां, आत शिरले. मग तुम्ही बुडणार का तरणार? बुडणार. म्हणून काय आहे, या संसारात वाचून निघून त्या ठिकाणी संत सद्गुरू यांच्या दिव्य सानिध्यात राहून श्रवण मनन ध्यासन करून त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान संपादन करून संसार नदी. एवढंच नाही, संसार खूप मोठा आहे महाराज, तरी ब्रह्माच्या एका अंशात आहे. मे का अंशते नसते तो जगत. 10व्या स्कंदात शेवटचा श्लोक वाचा. आता तुम्हाला सांगतो, मंगळ ग्रह आहे, किती लांब आहे तर किती दूर आहे? हां, 35 कोटी मैल आहे. जाणं 35 कोटी आणि येणं 35 कोटी. पुण्याचे पद्माकर वर्तक त्यांनी 20 मिनिटात तिथं गेलं
आणि 20 मिनिटात संशोधन करून पुन्हा आलं 40 मिनिटात आणि अमेरिकेला 5 वर्षे लागले 2.5 वर्षे जायला 2.5 वर्षे यायला काही संशोधन केलं मग ते सुधारित आहे का आपण सुधारित आहे आपण कोणाला शहाणं म्हणतो त्यांना शहाणं म्हणजे आपला मूर्खपणा ही गोष्ट झालं त्यांना शहाणं म्हणणं हेच आपलं काय मूर्खपणा आहे असो शेवटी म्हणतात तुका म्हणे मंगळाता कोळदाता एवढी संदेहाची सुटली गाठी धर्म कोटी चित्र विठोबा वक्ते बाबा म्हणायचे वेदांत सांग आणि धर्मही सांग नुसतं वेदांत सांगू नको म्हणायचे कारण काय अतिंद्रिय आहे धर्म आणि ब्रह्म अतिंद्रिय आहे अतिंद्रिय विषयाबद्दल श्रुतिरेय वगैरे अशी अतिंद्रिय जे विषय आहेत त्याला श्रुतीप्रमाण बलवान आहे धर्म कळायचं असेल तर श्रुतीच पाहिजे आणि ब्रह्म कळायचं असेल तर स्मृतीच पाहिजे श्रुतीशिवाय ते कळत नाही आता धर्म हिंदूला धर्माचं स्वाभिमान राहिलंच नाही म्हणून खांदारकर म्हणायचे हिंदू धर्म बुडवे मुस्लिम धर्म वेडे आहेत म्हणायचे धर्म वाचून माणूस जगत नाही आता स्त्रियांनी धर्म सोडला आणि पुरुषांनी सोडला मोठं अवघड आहे बोलायचं सुद्धा अवघड आहे त्यांना वाटतं आम्हाला परत स्वतंत्र आमचं नष्ट अरे तुमचं स्वतंत्र हिंदू धर्मामध्ये स्त्रियाला जेवढं मान आहे जगातल्या कुठल्या धर्मात नाही आहे हक्क वाचा तुम्ही हां हिंदू धर्मामध्ये स्त्रीला जेवढं मान आहे जगात कुठल्याच नाही मान इस्लामामध्ये फक्त भोग्य वस्तू जीव मानतच नाही त्याच्यात पण आपण तर काय मानतो यत्र नार्या पूजनते तत्र रमणते देवता देवसुद्धा त्या ठिकाणी रमण होतात अशी वैदिक धर्माची संस्कृती आहे वैदिक धर्मा इतकं श्रेष्ठ संस्कृती जगात कुठेच नाही महाराज अहो इतर धर्मीय त्या ठिकाणी माणसं खातात महाराज 2008 साली भारतभूषण नावाचा माणूस होता त्याला कापलं हंड्यात शिजून खाल्लं त्याच्यानंतर एक फौजदार होता 8 लोकांवर हिंदूवर गुन्हा दाखल केला संध्याकाळी त्यांच्यावर अंगावर मांस कापलं आणि शिजून खाल्लं तिसरं उदाहरण एक पोरगी कॉलेजला जात होती 2-3 किलोमीटर अंतरावर छोटंसं गेड होतं तिला वाटत झालं स्तन कापलं शिजवलं खाल्लं चौथं असं होतं एक बाईचं पोरगं हरवलं 7-8 वर्षाचं ती बाई पोलीस स्टेशनला FIR दाखल केली आणि फौजदार म्हणलं 4 दिवसांनी तुला देतो सोमवारी गुरुवारी देईल तुला ती निघून गेली बाई याने बुधवारी तिथंच पोरग होतं बुधवारी कापलं हंड्यात शिजवलं भाजी करून ठेवली गुरुवारी ती सकाळी आली मुलगा म्हणे पहिलं जेवण कर मग तुला देईल म्हणे मग जेवण केलं तिला विचार मुलगा तूच खालीस कुठून द्यावं होतं इतकं नालायक धर्म या लोकांचं असं हिंदू धर्मात कुठेच नाही तरी आपण धर्माचं स्वाभिमान राखत नाही एवढं सर्वश्रेष्ठ धर्म असताना आपण त्या धर्माचं रक्षण करत नाही त्याच्याबद्दल स्वाभिमान ठेवत नाही आता सगळे साधू जागा झाले म्हणून त्या ठिकाणी धर्माला अधिष्ठित शासन आलं ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा मग तुम्ही जर इथून जर ते हे केलं नाही महाराज 10 वर्षात फार अवघड प्रसंग येणार आहे फार कठीण प्रसंग येणार तुम्हाला जगणंसुद्धा मुश्किल होणार आहे त्या उत्तर प्रदेशचे बिजनेर नावाचं एक गाव आहे तिथं मशीद तपासली अनेक शस्त्रास्त्र निघाले तिथे एक शस्त्र निघालं LMG नाव आहे त्याचं 1 मिनिटात 8,000 गोळी सोडते एक माणूस 1 तासात 5 लाख लोक मारू शकतो तुमच्याकडं कुत्र्याला मारायला काठी नाही तुम्ही काय करणार याच्याकरता तुम्ही जर संघटित झाले स्वामी विवेकानंद बोलून गेले 100 तरुण मला एका मनाचे जर भेटले तर 24 तासात मी जग जिंकू शकतो पण हे एकत्र येतच नाही मला
ते धर्मवाले सगळेच काँग्रेसला मतं टाकले, आपले सगळं वाटून गेले महाराज. ही गोष्ट ध्यानात ठेवा. पण पुढचा काल अतिशय कठीण आहे. आज 13 लाख मुली त्यांच्या घरात आहेत या देशातून. परवा तुमच्या कोल्हापूरला कनेरी मठात ते झालं ना, त्यावेळेला ते मला बोलायला लावलं होतं, मला टाईम दिलं होतं तिथं. ते काही लोकांनी सांगितलं 13 लाख मुली त्यांच्या घरी येतात. एवढंच नव्हे, ते काय करतात, त्यांना आर्थिक बहिष्कार टाकलंच पाहिजे महाराज. तुम्ही टाकत नाही. त्यांच्याकडे एक केमिकल आलं, फळावर मारलं की ते मुलगांना पुसूक होतो खाला, म्हणून आमच्या मुली पळून चालल्या तिकडे. या गोष्टीचा कोणी विचार करतच नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे सगळं जर थोपायचं असेल तर तुम्ही संघटित होऊन धर्माचं रक्षण केलं पाहिजे. धर्मो रक्षती रक्षिता. धर्माचं रक्षण केलं की आपलं धर्म रक्षण करीत असते. आपण धर्माला मारले की आपल्याला धर्म मारल्याचं सोडत नाही. आमच्या या हिंदूंच्या मला बलात्कार होतात, त्याचं कारण काय तुम्हाला माहीत आहे का? ती साध्वी ऋतुंबरा म्हणते, आमच्या जर मायला पूर्ण भरून शरीर भरून कपडे वापरले तर 60% बलात्कार बंद होतात. आमच्या सगळ्या निम्म्या उघड्याच राहतात. कशा करतात कुणाला माहिती. मुस्लिमाचे फक्त डोळे दिसतात, बाकी सगळं अंग झाकून असते. यांना सांगितलं तर आमचं स्वातंत्र्य नष्ट करतात. अरे स्वातंत्र्य नाही, धर्माचं रक्षण करा म्हणून आम्ही सांगतो. याला थोपायचं असेल तर काय करायला पाहिजे? आणि नवरा बी विचारत नाही, नवऱ्याचं ऐकतच नाही ती. मग नवरा तर काय सांगणार, कारण तुम्हाला स्वातंत्र्य दिलं ना राष्ट्र. अरे स्वातंत्र्य दिलं तर स्वातंत्र्याचा उपयोग कशाकरता करायचा हे सुद्धा त्याला ज्ञान असावं लागते महाराज. तर ऋतुंबरा ओरडून सांगते, अंग भरून जर कपडे वापरले. महाराज, बाईनं कधी केस मोकळे सोडू नये. द्रौपदीनं केस मोकळे सोडलं. दुःशासनाने ज्यावेळेला वस्त्रहरण केलं तेव्हा ते सगळ्याचा सत्यानाश झाल्याशिवाय केस बांधणार नाही. केस बांधलं नाही. 18 अक्षौणी सैन्याचा सत्यानाश झाला. हे ते किती लोकांचा सत्यानाश करतात कोणाला माहिती. थोडं विचार करून वागायला पाहिजे. पुरुषांनी आणि स्त्रियांनी विचार करून वागलं पाहिजे. तर त्याला सांगितलं तरी आम्हाला काय कर बोलतात. अरे आम्ही सत्यच बोलतो. तर तुम्ही ऐकलं तर तुमचं कळलं, नाही ऐकलं तर कोणाचं नुकसान आहे, तुमचंच नुकसान आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून सगळ्यांनी धर्माचं रक्षण करावं. वेळेची मर्यादा लक्षात घेतात. 9 वाजून गेली. झालेली सेवा गजाननाच्या आणि या भागात आपले भाऊसाहेब पाटील गुरुजींनी बरेच लोकांना आणि या ठिकाणी तळाशीचे बापू महाराजांनी किंवा हे महाराज आहेत, नाव मला माहीत नाही, या सगळ्यांनी संस्कार घडले. संस्कार करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट सांगतो तुम्हाला, संस्काराची सेवा समाप्त करतो. काय झालं, एक राजा होता. त्या राजाला चित्रकलेची फार आवड होती. मग त्याच्याकडं 2 चित्रकार आले. एक म्हणलं मला चित्र काढतो, महाभारताचं चित्र म्हणलं काढ म्हणले. आणि दुसरा म्हणलं मी बी चित्र काढतो, पण माझी अट आहे, माझं चित्र पूर्ण होईपर्यंत कोणी बघायचं नाही. ते म्हणलं माझं रोज बघितलं तर चालतं. मग हे मोठा हाल केला. मध्ये एक पडदा टाकला, इकडे एक चित्र काढलं, इकडे एक चित्र काढलं, चित्र काढू लागला. संस्काराची गोष्ट आहे. आता रोज चित्र काढायचं एक माणूस ज्याला पाहायला मोकळे का तो रोज चित्र काढायचं, रोज लोक बघायची, रोज बघायची. पण त्याने 10 वर्षे मुदत मागितली होती. याने दुसऱ्याने माझी मुदत नाही, कधी संपेल तुम्हाला सांगता येत नाही. त्याने 10 वर्ष देऊ द्या, मला मुदत नाही. मग 10 वर्षे चित्र काढलं आणि उद्घाटना दिवशी राजा आला. मग त्याने ते पडदा ओढला आणि चित्र पाहिलं. किती सुंदर चित्र आहे, काय सुंदर चित्र आहे, अलौकिक असं वाटलं त्यानं. याने काय केलं होतं, दुसऱ्यानं चित्र काढलं तर भिंती घासून 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 अत्यंत स्वच्छ केलं होतं आरशासारखं. हे चित्र त्याच्यात दिसलं आणि याच्यापेक्षा ते भारी दिसलं. काय केलं, भिंतीवर संस्कार केले होते ना. तसं धर्माचं दिलं संस्कार केलं पाहिजे, वेदांताचं संस्कार केलं पाहिजे, तरच तुमचं कल्याण होणार आहे. नाहीतर संस्कार संपले तर काही उपयोग नाही. शिवाजीराजाची गोष्ट, संस्काराची गोष्ट तुम्हाला सांगितली मी, आता पुन्हा सांगत नाही, कारण वेळ संपलेली आहे. वेळेच्या पुढे जर गेलो तर कीर्तनकार किती सण तर नापास होतात. ही गोष्ट झालेली सेवा त्या आनंदमध्ये प्रमाणात भगवान परमात्म्याच्या करेक्षण वाढायला विराम देतो.